श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही असा ढोकळा बनवला आहे का जो लिंबू न वापरता, इनो न वापरता, तसेच हळद न वापरता सुद्धा कलर एवढा सुंदर आला आहे की बघू शकता. एवढं छान असं आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की कसा बनवला. थोडक्यात रेसिपी सांगणार आहे मी. तर परफेक्ट प्रमाणे अजिबात चुकणार नाही. अर्धी वाटी बेसन घ्यायचं, चाळून घ्यायचं, स्वच्छ असं चाळून घ्यायचं बेसन. त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा, तो सुद्धा चाळून घ्यायचा. आणि आपल्याला दह्याचा डबा एक छोटा लागणार आहे. आता मी 2 मुलांसाठी बनवते त्यामुळे एवढं प्रमाण माझ्या मुलांना परफेक्ट आहे. त्यानंतर दह्याचा डबा घेतला, ते दही पूर्ण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं, मिक्स करायचं. आणि त्याचबरोबर तो डबा आहे ना तेवढं पाणी, फुल भरून नाही, थोडंसं आतमध्ये जो काटा आहे ना तेवढ्यापर्यंत पाणी घ्यायचं आणि छान असं मिक्स बॅटर करून ठेवायचं. हे बॅटर 2 ते 3 तासासाठी आपल्याला भिजायला ठेवायचं, तरच आपला ढोकळा छान असा तयार होतो. लगेच करायला घ्यायचं नाही, कारण कुठलाही पदार्थ म्हणजे इडली डोसा वगैरे आंबवल्याशिवाय त्याचा जो आंबटपणा आहे तो छान असा त्याची चव येते ना, त्यासाठी आपल्याला हे बॅटर आंबवण्यासाठी आपल्याला 1-2 तासासाठी ठेवून द्यायचं, तरच हे म्हणजे आपला हा ढोकळा छान असा तयार होतो. त्यामुळे लिंबू नाही टाकला तरी काहीच गरज नाही, अजिबात लिंबू टाकलेलं नाही तरीसुद्धा एवढा म्हणजे छान असं तयार होतं ना, खूप सुंदर असं तयार होतं. तर हे झाकण काढलं 3 तासानंतर. तर त्याच्यामध्ये मी आता काय करणार आहे, चवीनुसार मीठ ॲड करणार, त्याचबरोबर साखरसुद्धा ॲड करणार आहे. एक अर्धा चमचा साखर ॲड करणार, त्याचबरोबर तेल 2 चम्मच तेल ॲड करणार आहे. आणि छान असं मिक्स बॅटर पुन्हा आधी एकदम हलवून घ्यायचं. आणि छान असं हलवून घेतल्यानंतरच आपल्याला सर्वात शेवटी सोडा ॲड करायचं आहे. तर सोडा ॲड करण्याच्या अगोदर सुरुवातीला गॅसवरती पातेलं ठेवायचं, पातेल्यामध्ये पाणी ओतायचं, 1-2 तांबे पाणी ओतून घ्यायचं. त्या पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी झाकण ठेवायचं, म्हणजे आतल्यात पाण्याला उकळी येते. आणि आतमध्ये ना, पातेल्याच्या आतमध्ये एक जाळी ठेवायची, स्टँड ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर आपल्याला ढोकळा वाफवता येतो, त्यासाठी अलगद पातेल्यामध्ये नाही ठेवायचा. तर हे बॅटर तयार केलं. त्यानंतर काय केलं मी, एक भांडं घेतलं, त्याला तेल लावून घेतलं. आणि तेव्हाच आपल्याला जेव्हा बॅटर ओतणार तेव्हाच 1-2 मिनटाच्या अगोदर आपल्याला पाव चमचा सोडा, खायचा सोडा आपण भजीमध्ये वापरतो ना, तो सोडा ॲड करायचा. आणि एकदम हलवायचं ना, 3-4 मिनिट चांगलं हलवायचं, म्हणजे ना एकदम आपलं बॅटर एकदम हलकं जाळीदार तयार होतं. आणि तेव्हाच आपण आपल्या जो काय आपलं भांडं आहे ना, वाटका, त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि आपल्याला पातेल्यामध्ये ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचा. तर आपला वाटका आहे ना, त्याच्यावरती एक प्लेट ठेवून द्या आणि त्याच्यावरती अजून एक झाकण ठेवा. असं झाकण ठेवा म्हणजे वरचं पाणी ढोकळ्यामध्ये उतरणार नाही. त्यासाठी 15 मिनटानंतर आपला छान ढोकळा तयार झाला आहे का आपण चेक करायचं. तर बघू शकता थोडंसं मध्ये ओलसर आहे, याचा अर्थ आपला ढोकळा साईडून छान भाजलेला आहे, पण मध्ये म्हणजे छानसा भाजलेला की नाही का, छानसा वाफवलेला नाही आहे. तर पुन्हा 5-6 मिनटासाठी पुन्हा वाफ द्यायची त्याला. पाणी जर आपलं पातेल्यामधलं संपलं असेल, थोडं पाणी ॲड करून घ्या आणि छान अशी पुन्हा वाफ देऊन घ्या. पुन्हा 5-6 मिनटानंतर पुन्हा झाकण लगेच नाही काढायचं, 1-2 मिनिट तसंच ठेवायचं, आतल्यात वाफ किंवा छान असं शिजू द्यायचं. आणि नंतर 2-3 मिनटानंतरच आपला ढोकळा काढून घ्यायचा, चेक करायचं. तर आपली जी सुरी आहे किंवा जो काही चमचा आहे तो एकदम क्लीन आला तर समजा आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे. तर त्यानंतर आपण थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचं, लगेच गरम नाही काढायचं. त्यानंतर आपल्याला याला फोडणी द्यायची. तर तुम्हाला मी काढून पण दाखवते की चिकटला आहे की नाही. खाली प्लेट घेतली, त्याच्यामध्ये काढून दाखवते. तर साईडून कडा आहेत ना, त्या पहिल्या सोडवायच्या, चाकूच्या साह्याने सोडवून घ्यायच्या आणि पलटी करायचं. जो काही आपला भांडा आहे, वाटका आहे, तो पलटी करायचा ताटामध्ये. आणि पाठीमागून थोडंसं हाताने टॅप करायचं, म्हणजे आपला ढोकळा अलगद निघाला जातो, अजिबात चिकटत नाही किंवा तुटतसुद्धा नाही. तर बघू शकता एकदम जसाच्या तसा ढोकळा आपला निघालेला आहे. याचा अर्थ आपलं प्रमाण परफेक्ट असल्यामुळं आपला सुंदरसा ढोकळा तयार झाला आहे. तर बघू शकता कलर एवढा छान, अगदी हळद वापरली नाही तरीसुद्धा कसला भारी, म्हणजे हळद न वापरतसुद्धा बेसन आपण ॲड केल्यामुळं याला एवढा छान असा कलर आला आहे. आणि बारीक रव्यामुळं खूप सुंदर, अजिबात मोठं म्हणजे नाही का हे दिसत नाही, छान असं मिक्स झालेलं आहे, छान ढोकळा तयार झाला आहे. तर फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल ओतलं कढईमध्ये. कढई गरम झाल्यानंतर जिरा आणि मोहरी छान अशी भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याकडं असेल तर कढीपत्त्याची पानं ॲड करायची आणि छान अशी फोडणी द्यायची. आता इथे आपण जेव्हा बॅटर बनवतो तेव्हा साखर वापरली, इथे साखर नाही वापरली तरी चालते. कारण मी काय केलं आहे, मी मार्केटमध्ये स्वीट मार्टमधून येताना रेडीमेड चटणी भेटते ना, गोडवाली समोशासोबत भेटते ना, तसली चटणी आणलेली आहे. त्यामुळं मी फोडणीमध्ये साखर नाही ॲड केली. तुम्हाला जर आवडत असेल गोड तर साखर फोडणीमध्ये ॲड करू शकता आणि पाणी ॲड करायचं. आणि ओलसरच फोडणी आपण आपल्या ढोकळ्याला द्यायची, छान काप करून घ्यायचे हव्या त्या आकारामध्ये. आणि बघू शकता ही चटणी मी आणलेली आहे स्वीट मार्टमधून. आणि तुम्हाला दाखवते, एक पीस उचलून दाखवते. तर बघू शकता एवढी छान जाळी तयार झाली आहे ना, एकदम सॉफ्ट, एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार झाला. अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असला सुंदर ढोकळा. आणि माझ्या मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडतं, अगदी पोटभर खातात ते. तर एवढी सुंदर रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तर कसा वाटला ढोकळा माझा कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.